नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हे बघा, संपूर्ण तुम्हाला या ठिकाणची भातशेती आणि कोकण म्हटलं की जिवंतपणे पाहिलेलं स्वर्ग असं का म्हटलं जातं, तर तुम्हाला या ठिकाणचे थोडेसे घरं आणि शेती दाखवतो। तर हे पहा मित्रांनो, ही संपूर्ण भातशेती आहे बघा, ही संपूर्ण भातशेती आहे। पहा, एवढा जोरात पाऊस असून सुद्धा पाहिजे तेवढं पाणी नाहीये, म्हणजे भाताला खूप सारं पाणी लागतं, म्हणून कोकणामध्ये भातशेती केली जाते। हे पहा, संपूर्ण भातशेती आहे आणि हे पहा मध्येच घर आहे, त्या ठिकाणी सुद्धा आणि या ठिकाणी सुद्धा बा मध्येच घर आहे आणि चहू बाजूने घराच्या भातशेती केली जाते बघा। हे खास कोकणाचं वैशिष्ट्य आहे। हे पहा, संपूर्ण भातशेती। तर ही पहा संपूर्ण मित्रांनो, ही भातशेती आहे आणि हे पहा घरंसुद्धा कशा आहेत पहा। कोकणामध्ये एवढा प्रचंड पाऊस चालू असतो आणि या 5-6 दिवसात तर रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे। हे पहा संपूर्ण घरं वगैरे पहा, ही भातशेती। या ठिकाणी हे सुद्धा घर पहा आणि या ठिकाणावरून रस्ता पहा, किती छोटासा रस्ता आहे। त्यानंतर पहा, हे बघा शेतामध्ये सुद्धा भरपूर पाणी साचलेलं आहे। ही भातशेती आहे आणि हे पहा पाणी असं मधून सुद्धा काढून दिलं जातं आणि या ठिकाणी सुद्धा पहा, आता जाण्यासाठी रस्ता बघा, हे पोल टाकलेले आहेत, त्या ठिकाणावरून रस्ता केलेला आहे पुढे जायला। तर बघा पाणी सुद्धा असं काढून दिलं जातं। पहा संपूर्ण भातशेती, फोंडाघाटमध्ये गांगवाडी या ठिकाणी आलेलो आहो आम्ही। हे पहा रस्ता आणि पुढे बघा घर, कौलारू घर। कोकणातलं एक खास वैशिष्ट्य म्हणजे कौलाचे घर असतात, कारण की पावसाचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे हे संपूर्ण कौलाचे घर असतात। हे पहा आजूबाजूला संपूर्ण भातशेती आणि मधून जायला रस्ता आहे। हे पहा असे कोपरे असतात, हा एक कोपरा आणि इकडे हा मध्ये बांध घातलेला आणि हा एक कोपरा, अशी संपूर्ण भातशेती असते। हे पहा, हा सह्याद्रीच्या अगदी पायथ्याशीच फोंडाघाट आणि हे गांगवाडी, म्हणजे फोंडाघाटमध्येच गांगवाडी येतं, इकडे एकच ग्रामपंचायत आहे। पहा सह्याद्री, दुपारचा टाईम असून सुद्धा पहा धुका वगैरे किती आहे, प्रचंड प्रमाणामध्ये धुका आहे। आणि ही पहा भातशेती आणि हे समोर घरंसुद्धा बघा, घराच्या चहूबाजूने तुम्हाला भातशेतीच दिसेल। हे कोकणातले घरं, हे पहा कौलारू घर आहे आणि पाऊस एवढा असतो, प्रचंड प्रमाणात पाऊस असतो। गेले 6 ते 7 दिवसात तर एवढा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला, त्यामुळे शाळेला सुद्धा 2 दिवस झाले सुट्टीच आहे। हे पहा भातशेती आणि हे पहा सह्याद्री। हे पहा मित्रांनो, हा रस्ता बघा, पाऊस जास्त असल्यामुळे संपूर्ण पाणीच आहे। हे पहा रस्ता आणि या ठिकाणी बघा घरासमोर सुद्धा शेती वगैरे केलेली आहे, गोंड्याचे फुलं वगैरे लावलेले आहेत, सुद्धा शेती केलेली आहे। हा पहा रस्ता। तर भेटू मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।